जय श्रीराम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. श्री योग वासिष्ठ साप्ताहिक निरूपण मराठी पुष्पमाला त्याच्यात सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सर्वांना नमस्कार. मी श्री यतीन जोशी सरांना विनंती करीन की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला, नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. बरं, आवाज नीट येत नाहीये का? येतो व्यवस्थित येतो. सगळ्यांना व्यवस्थित येते? ठीक आहे, चालेल. तर तुम्ही कर्कटी राक्षसी पर्यंत पोहोचले आहात. तिचे प्रश्नोत्तर झाले असं कळलं. छान गोष्ट आहे. आपण मागे लीला सरस्वती प्रकरणाची सुरुवात केली होती आणि या लीला सरस्वती प्रकरणामध्ये आपण हे सगळं मुळात त्या गोष्टीचा थोडक्यात सारांश घेतो की संपूर्ण गोष्ट काय आहे आणि त्यानंतर मग आपण त्याच्यात जे काही वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत ज्ञानाचे, तर त्यांच्याबद्दल थोडी चर्चा करूया. कारण सगळाच विषय हा 2 आठवड्यांचा आहे, तेवढा सगळा आजच्या आज या एका तासात कव्हर करणं शक्य नाही. पण त्याच्यातले महत्त्वाचे विषय जे आले ते आपण थोडे बघू. तर लीला सरस्वती प्रकरणामध्ये आपण बघितलं, लीला राणी पद्मराजा यांचा संसार सुरू असतो. लीलेला असं वाटतं की आपण आणि आपला पती कायमचे सोबत राहावे. आता कोणी अमर होऊ शकत नाही, मग ती सरस्वती देवीची प्रार्थना करते आणि सरस्वती देवी मग तिला आशीर्वाद देते की तुला जेव्हा हवं तेव्हा तू मला बोलू शकशील आणि तुझ्या पतीचा जीव हा तुझ्यासोबतच राहील, तुझ्याच महालात राहील. आणि मग एक दिवस पद्मराजाचा मृत्यू होतो. त्यानंतर लीला ही सरस्वती देवीचं आवाहन करते. सरस्वती देवी येते आणि त्याच्यानंतर मग लीला तिला विचारते की मला हे पुढचं रेकॉर्डिंग सुरू आहे. तर लीला राणी सरस्वतीला विचारते की आता माझा पती कुठे आहे, मला ते बघायचं आहे. आणि तसं तुम्ही सगळं वाचलं असेल की मग ती तिथून आपल्या पतीचा पुढचा जन्म म्हणजे तो विदुरथ राजा तो बघते. त्याच्यानंतर मग तिला जे काही सगळे भास होतात, जे काही तिला प्रश्न असतात आणि मग त्याच्यावरती तिला असं वाटतं की सध्याचा जन्म हा सत्य आहे आणि आपण जे आता डोळे मिटून बघितलं, ज्याचा अनुभव घेतला ते म्हणजे मिथ्या, तो भ्रम आहे. तर सध्याचा जन्मसुद्धा भ्रम असू शकेल हे सांगण्यासाठी मग तिला मागच्या जन्मात नेलं जातं वसिष्ठ आणि अरुंधतीच्या. आणि त्यात मग त्यांनी त्या जन्मामध्ये त्याची जी कहाणी होती त्या वसिष्ठाची आणि अरुंधतीची, ती कहाणी इथे सांगितली. मग हे परत पुन्हा आपल्या पुढच्या जन्माकडे येतात, विदुरथच्या आयुष्यात येतात. विदुरथचं काय चाललंय ते बघतात. मग तिथे सगळी विदुरथ सिंधुराजा यांचं युद्ध हे सगळं, त्याच्यानंतर ती दुसरी लीला, हा सगळा प्रकार आपण गोष्टींमध्ये बघितला, ऐकला. आणि ह्या दरम्यान जे काही ज्ञान आणि जो संवाद झालेला आहे तो आपण आज थोडासा त्याच्यावरती बघू, काय काय त्यांनी विषय घेतले होते. ह्यानंतर तुम्ही कर्कटीची सुद्धा गोष्ट ऐकतात. कर्कटीबद्दल मी नंतर येईल. तर ही थोडक्यात म्हणजे म्हटलं तर थोडक्यात मी 4 ओळींमध्ये गोष्ट सांगितली.
परंतु प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर योग वासिष्ठमध्ये लीला सरस्वती प्रकरणामध्ये अगदी जर मूळ योग वासिष्ठ बघितलं तर त्याच्यामध्ये असे पानाच्या पानं भरून आहेत, अगदी रसभरीत वर्णन आहेत. आपण जे जे काही वेगवेगळे रस ऐकलेले आहेत, आणि आता मला सगळ्यांची नावं लगेच पाठ असतील असं नाही, पण जसं रौद्र रस आहे, वीर रस आहे, त्याच्यानंतर शृंगार आहे, बिभत्स आहे, पण हे असे जे काही सगळे असतील त्या सगळ्या वेगवेगळ्या रसांचं वर्णन योग वासिष्ठमध्ये कुठे ना कुठे आलेलं आहे. ह्या प्रकरणामध्ये विशेष करून जो वीर रस आहे त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे, आणि ते खास युद्धाच्या प्रसंगाच्या निमित्ताने. तर याच्यात ज्या संपूर्ण लीला सरस्वती प्रकरणात जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये जे ब्रह्माभ्यासी आहेत, ज्यांना ह्या सगळ्या मुळात कशाचा अभ्यास करायचा, जे ब्रह्माभ्यासी आहेत त्यांच्याबद्दल, त्यांचे वैशिष्ट्य कसे आहेत, काय लक्षणं आहेत त्यांचे, त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर हे सगळं ब्रह्मांड, या ब्रह्मांडाचे प्रकार ह्याबद्दल सांगितलं आहे. इव्हन काही विशेष ठिकाणी त्याचं विज्ञानाचं सुद्धा थोडं महत्त्व दिलेलं आहे. आणि विज्ञानाच्या दृष्टीने सांगितलं आहे की काळ आणि वेळ हे जे आपण म्हणतो, काळ आणि स्थल काळ जसं म्हणतो, काळ आणि दिशा, याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर गुरुत्वाकर्षण, आणि मग हे डार्क एनर्जी, डार्क मॅटर, नंतर मल्टायव्हर्सेस, हा म्हणजे एकच जग आपण बघतो, एकच विश्व बघतो, पण तसं नसून अनेक विश्व आहेत. ह्या ज्या काही सगळ्या संकल्पना ज्या आजच्या आधुनिक विज्ञानाला जे त्याच्यावरती अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा थोडंफार संकल्पना तिथे ऑलरेडी योग वासिष्ठमध्ये मांडलेल्या आहेत. त्यानंतर नियती, आणि आपण काय मागतो, आपल्या जीवनात काय काय गोष्टी कशा कशा घडून येऊ शकतात, त्याला किती आपण जबाबदार आहोत, या सगळ्याबद्दल सुद्धा थोडंसं प्रकाश त्यांनी या लीला सरस्वती प्रकरणात टाकलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मृत्यू कसा होतो, मृत्यूचे प्रकार काय आहेत, कोणाच्या जीवनात कशा प्रकारचा मृत्यू होतो, मृत्यूनंतरचा प्रवास काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा अतिशय सविस्तर चर्चा योग वासिष्ठमध्ये केली आहे. इतकंच नाही, लीला सरस्वती प्रकरणामध्ये श्राद्ध, कर्मकांड यांचंही महत्त्व थोडंफार त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तसंच मग हे सगळं जसं म्हटलं की मृत्यू आणि पुढचा जन्म, पुनर्जन्म कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर मग थोडंफार मोक्षाबद्दल सुद्धा राम आणि वसिष्ठ यांचा जो संवाद शेवटी झालेला आहे लीला सरस्वती प्रकरणानंतर, त्याच्यामध्ये बाकीच्या अनेक जसे विषय चर्चा घेतले आहेत त्यांनी, त्याच्यात हा पण एक आहे विषय, तो म्हणजे मोक्षाबद्दल त्यांनी थोडंसं बोललेलं आहे. आता मी ब्रह्माभ्यासी कोण, त्यांची लक्षणं काय, याच्यामध्ये विशेष जाणार नाही. सगळं व्यवस्थित वर्णन योग वासिष्ठमध्ये केलं आहे. आपल्याला त्याच्यातून काय समजून घ्यायचं आहे, तर ह्या जीवनामध्ये हे जे सतत योग वासिष्ठ वाचनाच्या माध्यमातून जे जे संस्कार होत जाणार आहेत त्या संस्कारांकडे थोडंसं लक्ष द्यायचं. आणि दोन प्रश्न येतात साधारणपणे, हे असं म्हणजे मनात विचार येतो की चला मी सगळं वाचतोय योग वासिष्ठ, पण कधीतरी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की जेव्हा हे सगळं ज्ञान एका बाजूला पडतं आणि मी अतिशय सामान्य माणसासारखा वागायला लागतो. हे आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत होतं. तर हे कसं अवॉइड करायचं, याच्यासाठी उत्तर असंच आहे की जेव्हा नॉर्मल असतो तेव्हा सुद्धा या नॉर्मल स्थितीत असताना ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल, या जगाबद्दल तसाच विचार करायचा जसा एखादा कठीण प्रसंग आल्यानंतर आपण विचार करणं अपेक्षित आहे. ते सहज रिकामा वेळ मिळाला किंवा काही कुठल्याही कार्यात असेल तरी मनात तो ट्रिगर प्रत्येक वेळेस झाला पाहिजे की खरंच हे जग किती सत्य आहे, किती असत्य आहे, या जगामध्ये किती आपण लक्ष द्यायला पाहिजे, हे जग खरोखर भ्रम आहे की नाही आहे. वारंवार हे जे विषय लीला सरस्वती प्रकरणात दिले आहेत, संपूर्ण योग वासिष्ठच्या याच्यामध्ये माझ्या दृष्टीने हे प्रकरण ह्यासाठी महत्त्वाचं आहे की सुरुवातीलाच योग वासिष्ठच्या यांनी इथे सांगितलं आहे की हे सगळं जग म्हणजे खरंच कसा भ्रम आहे. जन्म आपण जे म्हणतो, माझा जन्म झाला, मी सगळं बघतो आहे, हे खरंच स्वप्न असू शकतं की नाही, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना ह्या स्वप्नमय असू शकतात की नाही, या बाबतीत सगळं सविस्तर वर्णन इथे योग वासिष्ठमध्ये त्यांनी केलेलं आहे. तर हा विचार आपल्या मनात सतत असला पाहिजे की मी जेवढं जग बघतो आहे मी त्याच्यात एन्जॉय करत असेल, एखाद्या वेळेस दुःखाचे प्रसंग असतील, एखाद्या वेळेस राग, संताप अशाही गोष्टी असू शकतील, आणि त्याच्याही पलीकडे ह्या सगळ्यामध्ये
की कुठेतरी मी काहीच करत नाही, सगळं नॉर्मल आहे, अगदी स्थिर आहे, म्हणजे ना हाय आहे ना लो आहे, साधारण कुठेतरी चाललं आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा माझी मनाची अवस्था ही प्रत्येक वेळेस ही अशी राहील का की सगळं जग खरोखर भ्रम आहे की सत्य आहे. पुष्कळदा आपल्या मनात आतापर्यंत जी 2 प्रकरण आपण बघितले, एक वैराग्य आणि दुसरं मुमुक्ष व्यवहार, हा प्रश्न येतो का आपल्या मनात की खरंच जीवनाचा उद्देश काय आहे. अगदी सिरियसली विचार करायला लागलो तर सहज प्रश्न पडतो की मी इतकं सगळं करतोय, जे काही मारामारी करतोय आयुष्यामध्ये, त्याने काय साध्य होणार आहे. एक दिवस तर मी संपणार आहे, बरं एक दिवस ज्यांच्यासाठी करतोय तेही संपणार आहे. इथे कोणीच परमनंट नाही. म्हणजे मी चला पैसे कमवले, मुलासाठी कमवले, नातवांसाठी कमवले, आणखी काय सगळं कमवलं, परंतु हे सुद्धा एक दिवस जाणारच आहेत ना, कोणालाच काही कायमचं उरणार नाही. आणि ज्या सगळ्या गोष्टी करतोय त्याही म्हणजे त्या स्वतःच्या यांनी तर जातीलच, पण नियतीच्या गोष्टींनी सुद्धा कुठे ना कुठे काही गडबडी होऊ शकतात. अनेक प्रसंग असे येतात की जिथे अगदी एवढं मोठं साम्राज्य आणि ते एका क्षणात धुळीस मिसळलं जातं. मग अशी जर स्थिती असेल तर सगळं करायचं कशाला. हा भाव कधी मनात येतो का. मग हा भाव आल्यानंतरही आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी जगतोय, तर मग ते कुठल्या भावनेने जगायचं. ती भावना इथे आहे. त्या भावनेचं जे बीज आहे, पुढे जो संपूर्ण योग वासिष्ठ रचलं गेलं आहे, त्याचं जे मूळ आहे, त्याचा जो पाया आहे, तो या प्रकरणात रचला आहे. ती समजून घ्या. मुळात उत्पत्ती प्रकरण काय आहे, मागच्या वेळेसचं आठवत असेल तर जे उत्पन्न झालंच नाही आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय, हो ना. हे जर लक्षात आलं की अरे काही उत्पन्न झालंच नाही, हे सगळं जग 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 म्हणतो, पण याच्यात तर काही आहे असं ज्याच्याबद्दल विचार करावा असं काहीही निर्माण झालं नाही. आठवत असेल माझा प्रश्न तर लक्षात घ्या की जेव्हा सगळं काही शून्य होतं, त्या शून्यातून काहीतरी निर्माण झालेलं दिसतं, तर हे काय निर्माण झालं. शून्यातून कसं काय काही निर्माण होऊ शकतं. काहीच होऊ शकत नाही. मग हाच विषय जेव्हा आपल्या डोक्यात वारंवार असतो की अरे मी असलं काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो, असल्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतो की जे काहीही निर्माण झालेलं नाही, केवळ भ्रम आहे. मग त्या भावनेपासून जे सत्य समजतो त्यापासून स्वतःला थोडंसं दूर करायचं आणि फक्त सगळ्या गोष्टीकडे एक ऑब्झर्वर म्हणून बघायचं. गंमत अशी आहे, जेव्हा आपण स्वप्न बघत असतो तेव्हा स्वप्नाचा भाग असतो, तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण स्वप्न बघतोय. आणि ज्या क्षणी आपल्याला कळतं आपण स्वप्न बघतोय त्या क्षणी स्वप्न संपतं. मग आता या जगाच्या बाबतीतही जर तसंच म्हटलं की मी जोपर्यंत या जगाचा भाग आहे तोपर्यंत माझ्यासाठी हे म्हणजे मला माहिती नाही स्वप्न आहे म्हणून, मी त्या स्वप्नातच आहे, हे सगळं सत्य आहे. ज्या क्षणी मी जागा झालो त्या क्षणी हे जग तर नष्ट व्हायला हवं, पण खऱ्या अर्थाने नष्ट होतं का. आपल्या बाजूला सगळंच आहे. मग इथे स्वप्नामध्ये आणि ह्या ज्या पुढच्या अवस्थेमध्ये हा बेसिक फरक आहे. स्वप्नामध्ये स्वप्न संपून जातं, म्हणजे बघतो ते इमॅजिनेशन, आपल्याला जे वाटतं ते बघत राहतो, पण ते स्वप्न नाही. इथे मात्र हे स्वप्न चालूच आहे आणि तरीही आपण जागे आहोत. ही जी अवस्था आहे ती अवस्था आणायची, ती कशी आणता येईल. आणि मग या स्वप्नामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, पण तरीही कार्य करायचे. मोठा इंटरेस्टिंग गोष्ट आहे नाही की आजूबाजूला म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारात जर बोलायचं झालं, मुलं अभ्यास करत नाही तर मग अभ्यास करत नाही तर स्वतःला सांगा सगळं स्वप्न आहे, त्या सोडून नाही बोलायचं त्यांना, किंवा थोडंसं सांगितलं तर सांगितलं, नाही तर राहिलं. बायकोनी कटकट केली, नवऱ्यानी कटकट केली, सासूनी कटकट केली, सोनेनी कटकट केली, या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं स्वप्नच आहे, त्या सोडून असं म्हणायचं. हे एकीकडे ठीक आहे, छान वाटतं, पण दुसरीकडे जेव्हा आपले कर्तव्य करायची वेळ येते की अरे मुलांसाठी परिवारासाठी पैसे कमवायचे, त्यांना कुठे एंटरटेनमेंट करमणूक करायची आहे, कुठे फिरायला घेऊन जायचं आहे, उद्या सासू आजारी पडली तिची सेवा करायची आहे, सुनेला काही कमी जास्त झालं तर तिला आराम देऊन आपण पुढाकार घेऊन करायचं आहे, हे जे काही गोष्टी येतात, मग त्यावेळेसही याला स्वप्न म्हणून बघितलं तर आणि हे सगळं नाही केलं तर काय गरज आहे सगळे कर्तव्य पार पाडायची. एनिवे म्हणजे ही आयडिया छान आहे नाही की मला जेव्हा त्रास होत असेल तेव्हा स्वप्न, आणि मला जेव्हा कर्तव्य करायचे तेव्हा स्वप्न वगैरे नाही, तेव्हा रिअल म्हणून करायचे. तर असं कसं, हा तर न्याय नाही आहे ना. स्वाभाविक आहे आपल्या मनात हे प्रश्न येणं, परंतु याला शास्त्रांनी जे सांगितलं आहे तेच उत्तर इथेही आहे की आपले कर्तव्य हे आपण पार पाडायचे, त्याच्यामध्ये चुकायचं नाही, आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला स्वप्न म्हणून बघायचं. यात हे जे सगळं योग वसिष्ठ या लीला सरस्वती प्रकरणामध्ये हा जो मृत्यूचा भाग आहे तोही फार इंटरेस्टिंग आहे.
त्याच्यावर येण्यापूर्वी थोडंसं आपण पुढे जाऊया. हा जो मी सगळा आत्ता जो बॅकग्राऊंड सांगितला, हा एक मुमुक्ष व्यवहारपासून थोडा पुढे ब्रह्माभ्यासी म्हणतो आपण. मुमुक्ष व्यवहारमध्ये काय आहे की मला कळलं की हे सगळं वैराग्य आलं, हे सगळं जग खोटं आहे, काहीतरी गडबड आहे या जगामध्ये, कशातही सुख नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये खरं सुख कुठे आहे हे जर मला शोधायचं असेल तर ते शोधण्यासाठी साधू संग करा, विचार करायला सुरुवात करा. मोक्षाचे 4 द्वारपाल आपण मागच्या वेळेस बघितले होते. तर आता ती इच्छा निर्माण झाली, आता त्या खरं ज्ञान मिळवण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून मी मुमुक्ष, म्हणजे माझ्यामध्ये मुमुक्षत्व आलं. आता ते मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कळलं, थोडंफार साधूसंग झाला, काहीतरी विचार सुरू झाला, मग आता त्याचा अभ्यास, आणि म्हणून त्या अल्टिमेट ज्ञानाचा, अल्टिमेट सोर्स, अंतिम ज्ञान जे आहे त्याचा अभ्यास करणं सुरू केलं. म्हणजे मग आता ब्रह्माभ्यासी व्हायला लागलो. मग ब्रह्माभ्यासी लोकांची लक्षणं काय आहेत ते सगळे तिथे दिलेले आहेत. पण आपल्याला सर्वसामान्य माणसांच्या भाषेमध्ये जर त्याचा विचार करायचा असेल तर थोडक्यामध्ये 2-3 त्या व्यक्तींचे लक्षणं असतात. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे सगळ्या जगाकडे ज्या काही घडामोडी होत असतील त्याच्याकडे ते अतिशय निस्पृह भावनेने, म्हणजे सगळं स्वप्न आहे म्हणून बघत राहतात, पहिला. दुसरा, त्याच्यामध्ये काही कोणाच्या चुका होत असतील, एक तर खरं कोणी करतच नाहीये, काही करणारही नाहीये. जे काही करत आहे ते कुठल्या तरी वेगवेगळ्या शक्ती असतील, त्या स्वतःच्या व्यक्तीचे संस्कार, त्याचे जे काही इम्प्रेशन्स असतील, त्यांनी या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि तरीसुद्धा आपल्याला वाटतं की कोणी काहीतरी करत आहे, कोणाची तरी ॲक्शन, काही रिॲक्शन जे असतील त्याला आपण कुठल्या दृष्टीने बघायचं, ज्याला आपण सहानुभूतीने बघणं म्हणतो, कम्पॅशनेटली, की अरे चुकतोय, पण त्याला आपण जास्त काही बोलू शकत नाही. अरे रे गरीब बिचारा म्हणून सोडून द्यावं, एवढीच काय ती आपण भावना ठेवू शकतो. तर हा एक भाव असावा, कुठल्याही कोणाच्याही चुका वगैरे बघू नये. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स अनेकांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये हे जे 5 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत, जर आठवत असतील, वर्तमान क्षणात राहा, दुसऱ्यांच्या मतांचा फुटबॉल बनू नका, त्यानंतर दुसऱ्यांचा चुकांना त्यांच्या मागे उद्देश बघू नका, व्यक्ती परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करा, हो ना. आणि जे काही विरोधाभासी मूल्य असतात, जीवनामध्ये चढ उतार होत असतात, हे सगळे एक दुसऱ्याला पूरक असतात. हे जे काही 5 मुद्दे आहेत हे त्या ब्रह्माभ्यासी लोकांची लक्षणं आहेत, ज्यांच्याकडे हे आहेत ते ब्रह्माभ्यासी आहेत असं आपण म्हणू शकतो. यानंतर मग याच गोष्टीमध्ये, लीला सरस्वतीच्या गोष्टीमध्ये, त्यात ब्रह्मांड वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आपण एकच ब्रह्मांड म्हणतो. खरं म्हणजे श्रीरामांनी पुढे हा प्रश्न विचारला आहे की अगदी शेवटी आला योग वासिष्ठमध्ये, की तुम्ही मला सरळ सरळ सांगितलं असतं की हे सगळं खोटं आहे आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवला असता तर झालं ना, विषय संपला. आवाज बरोबर येतोय? कनेक्शनचा काही प्रॉब्लेम नाही? म्हणजे थोडंसं हँग झालं होतं, स्टिल झालं, आता येतं. बरं. तर श्रीरामांनी हा प्रश्न विचारला की एवढं सगळं इतकं लांबण लावायची गरज नव्हती, म्हणजे तुम्ही मला फक्त सांगितलं असतं हे सगळं भ्रम आहे, खोटं आहे, झालं असतं. पण मग एवढं सगळं सविस्तर का सांगितलं? तर त्याच्या मागे हा एक उद्देश आहे. त्यांनी सांगितलं की नुसतंच जर मी सांगितलं असतं ना तर ते पटलं नसतं. त्याच्या मागे हे जे काही सगळं सांगितलं, एवढे ब्रह्मांड, त्या लीला राणीला एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जाताना चिदाकाशाचं जे वर्णन आहे, इतके सगळे ब्रह्मांड निर्माण होतात, वर खाली, हा जो काही सगळा प्रकार आहे, दिशा काय आहे, स्थळ काय आहे, हे सगळं सांगण्याच्या मागचा उद्देश असा आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अटॅच होत असाल, म्हणजे उद्या असं मानलं की ही उत्पत्ती खरी आहे, तरी या उत्पत्तीच्या मागे जरी लागायचं म्हटलं आपण तरी ती इतकी अनंत आहे, इतक्या गोष्टी आहेत त्याच्या मागे, की त्या सगळ्यांच्या मागे धावणं सुद्धा हा मूर्खपणा आहे. तर पुन्हा थोडं इंडिपेंडेंटली विचार करा. पुन्हा 2 चॉईसेस आपल्याकडे जेव्हा जेव्हा या गोष्टींवर विचार करू तेव्हा येतात, की या जगाला चला खरं मानलं, खरं मानून काय करणार आहे? अविद्या आख्यान जे पुढे आलंय त्याच्यामध्ये त्या विपश्चित राजांना जसं सगळं बघायचं होतं तसंच आपल्यालाही बघायची इच्छा होते. कुठे आहे कुतूहल, हा आपला स्वभाव आहे ना. अगदी शेजाऱ्यांच्या घरात भांडणं व्हायला लागले तर आपण भिंतीला कान लावून बघतो की काय चाललंय जरा, बरोबर आहे, हो ना. कुठेही जात असताना इकडे तिकडे काही वाद असेल तर असे डोकावून बघतो, अरे काही गडबड आहे का, ते आपलं कुतूहल असतं. मग आपल्याला जर माहीत झालं की एवढं मोठं ब्रह्मांड आहे किंवा सगळंच काही आहे, तर आपल्याकडे पर्याय काय, की चला सगळं बघू आपण काय 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 आहे
पण जेव्हा लक्षात येतं की हे सगळं अनादि अनंत आहे, एक जन्म पुरणार नाही आणि बघूनही काहीच मिळणार नाही, तर माणूस दुसरा विचार करतो, सोडा ना मग, कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं, खूप वेळ जाईल, आपण आपल्या उद्योगाला लागू. हे ज्ञान येण्यासाठी म्हणून मग ही सगळी एवढे ब्रह्मांड, या ब्रह्मांडांचे प्रकार, आपल्याला एकच प्रकार माहिती आहे, माणूस आपण असे दिसतो, पण त्याच्यात जे काही वर्णनं केलेले आहेत, अनेक प्रकारचे ब्रह्मांड, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सृष्टी, काही सृष्टींमध्ये तिथे जीवनच नाही आहे, काही सृष्टींमध्ये फक्त पाणी आहे, काही ठिकाणी फक्त जंगल आहे, काहीमध्ये फक्त पुरुष आहे, स्त्रियाच नाही आहेत. अशा प्रकारचे जे काही अनेक अनेक प्रकारचे ब्रह्मांडाचे वर्णनं सगळे इथे योग वसिष्ठात केले. ते का केले? तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की हे इतकं मोठं आहे की याचा विचार करणं सुद्धा आपल्या डोक्याला ताप करून घेण्यासारखं आहे. याच्या मागे काहीही गेले तरी मिळणार काहीही नाही. कारण आज आपण साधं इथून चंद्रापर्यंत जायचं म्हटलं तर, म्हणजे माझं वाक्य पहा, आश्चर्य वाटेल की म्हणायला काय जातं साधं इथून चंद्रापर्यंत, प्रत्यक्षात किती कठीण आहे ते. शास्त्रज्ञांना ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतात या गोष्टी, कितीतरी रिस्क असते त्याच्यामध्ये. पण जेव्हा आपण या सगळ्या ब्रह्मांडांची, एका ब्रह्मांडाची नाही अनेक ब्रह्मांडांचा विचार करतो, त्या दृष्टीने इथून चंद्र म्हणजे काय, काहीच नाही. ते सुद्धा कठीण आहे, ते सुद्धा चॅलेंजिंग वाटतं. तर या एवढ्या ब्रह्मांडांचा विचार केला तर आपण याच्यात काय काय बघणार. त्यामुळे हा आवाका लक्षात आल्यानंतर आपण आपलं बस हात जोडतो की ठीक आहे असं एवढं, सोडून द्या, याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. मग आता काय आहे, मग जेव्हा हे जर सगळं मागे लागण्यात अर्थ नाही तर कशाच्या मागे लागायचं. मग जिथून हे निर्माण झालं आहे ती खरी उत्पत्ती काय होती, ते सगळं त्याचं उत्पत्तीचं वर्णन इथे योग वासिष्ठमध्ये केलं आहे. आणि त्याच्यात तो ब्रह्मा कसा निर्माण झाला, हिरण्यगर्भ काय आहे, मग त्यांनी आकाश काय, ते तन्मात्र काय, शब्द तन्मात्र, रस तन्मात्र, गंध तन्मात्र, त्याच्यानंतर स्पर्श तन्मात्र, रूप तन्मात्र, हे जे काही सगळे वर्णन केलेले आहेत हे काय आहे. मुळात याच्यातलं काहीच नाही आहे. ही फक्त एक कल्पना, या कल्पनेपासून सगळं स्फुरण पावलं आणि निर्माण होत गेलं. प्रत्यक्षात तर कुठेही काहीही घडलेलं नाही. उत्पत्ती म्हणतो पण प्रत्यक्षात कसलीच उत्पत्ती नाही. आणि मग ही कशी असू शकते, तर हे सगळे ब्रह्मांडांच्या या अनेक गोष्टी आपण इथे बघितल्या. त्यानंतर मग नॅचरली याच्यामध्ये ती वसिष्ठ ऋषीच्या गोष्टीवरून, वसिष्ठ ब्राह्मणाच्या गोष्टीवरून त्यांनी सांगितलं की काळ आणि स्थळ. म्हणजे एका आपण ज्याला काळ म्हणतो की तिथे त्या ब्राह्मणाचा मृत्यू होऊन 8च दिवस झालेले आहेत, पण इथे तोपर्यंत पद्मराजा हा सगळं जीवन जगला. त्याच्यानंतर तो विदुरथ राजा आला. विदुरथ राजाचंही अजून 16 वर्षाचं आयुष्य होऊन गेलेलं आहे. विदुरथ राजाची गोष्ट पण त्यांनी सगळी सांगितली. तर याच्या मागे काय कारण आहे, तर इथे हे सगळं भ्रम कसा निर्माण होतो, काळाची संकल्पना ही आपण निर्माण केलेली. आपल्या दृष्टीने काळ कसा मोजतो आपण, पृथ्वीचं एक परिभ्रमण झालं की आपण म्हणतो चला 1 वर्ष झालं, स्वतःभोवती एक फिरली 1 दिवस झाला, हे आपण मोजलेलं आहे. आता हाच 1 तास किंवा हाच 1 दिवस दुसऱ्या कुठल्या पलीकडच्या ग्रहावर गेला तर तो वेगळा असतो. बरोबर आहे. हे इंटरनेट कनेक्शन मध्ये मध्ये बिघडत आहे का? हो हो, मध्ये मध्ये मला वाटलं माझ्याकडेच गेलंय का. नाही, तुमच्याकडे मेसेज थोडस येतोय वीक तो. आहे मधून मधून. अधून मधून मेसेज येतो की तो अनस्टेबल आहे म्हणून, हो, काहीतरी गडबड असेल. कळतंय. जर जाणवलं तर मला सांगा फक्त, असं ती गडबड आहे, मी थांबेल लगेच. तर हा जो 1 तास 1 दिवस, हे जे परिमाण आहेत, हे जे मेजरमेंट्स आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. आणि या सगळ्याच्या दृष्टीने जर विचार केला आपण की जग खरंच कसं निर्माण झालं आहे आणि किती याच्यात एका वेळेस निर्मिती होत असतात, तर एक प्रश्न सहज यायला हवा. मला माहिती नाही मागच्या सेशनला मी हे याबद्दल बोललो आहे का, आय थिंक मी बोललो की जेव्हा सगळं शून्य होतं, मुळात असं काही शून्य प्रकार असतो का, हो ना. कुठे ना कुठेही सतत कधीपासूनची प्रक्रिया सुरू आहे माहिती आहे. आपलं ब्रह्मांडात पूर्वी कधीतरी शून्य होतं, पण याचा अर्थ कुठलेच बाकीचे ब्रह्मांड नव्हते अशातला भाग नाही. अनेक गोष्टी सतत कुठे ना कुठे सुरू असतात. त्यामुळे याला काळ आणि वेळ या सगळ्या गोष्टींची काही जागा नाही. बरं, स्पेस म्हटलं आपण तर की मला कुठली जागा आहे, कुठल्या स्पेसमध्ये आहे, तर त्या स्पेसलाही अर्थ नाही. कारण आपण आरशामध्ये एक उदाहरण जर बघितलं तर आरशामध्ये आपण सगळा पर्वत बघू शकतो. योग वसिष्ठमध्ये तसं त्यांनी उदाहरणं दिलेलं आहे की एखाद्या आरशामध्ये जर तुम्हाला संपूर्ण इथून चंद्र सुद्धा दिसू शकतो,
तर याचा अर्थ त्या छोट्याशा चिदाकाशामध्ये, छोट्याशा स्पेसमध्ये सगळं ब्रह्मांड मावू शकतं. का? कारण इट इज प्युअरली इमॅजिनेशन. आपण फक्त त्याला समजतो की असं आहे, प्रत्यक्षात तर काही झालेलं नाही. यानंतर या सगळ्या फिजिक्सच्या गोष्टी झाल्यावरती मग थोडा पुढे विषय येतो नियतीचा. ही सगळी निर्मिती झाली, मग नियती काय आहे? तर त्या ब्रह्मदेवानी जेव्हा ही सगळी सृष्टी निर्माण केली तर त्याच्यासोबत त्याचे नियमही लावून दिले, आणि ते नियम म्हणजेच मग ती नियती. आता नियतीच्या बाबतीत प्रश्न येईल की माझ्या बाबतीत जर काही व्हायचं असं ठरलं असेल तर मग मी कुठलेही प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे? हा आपण मुमुक्ष व्यवहारमध्ये पण हा प्रश्न होता की सगळं जर नशिबात असेल, आपण म्हणतो ना असं सगळं इथे माझ्या भाग्यात लिहिलेलं आहे, मग मी काहीही केलं तरी त्याला अर्थ काय आहे? तर त्याच्या या सगळ्या ही जी नियती आहे हिचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की तुम्ही जे प्रयत्न कराल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे फळ मिळतील. ही सुद्धा नियतीच आहे. त्याच्यामुळे प्रयत्न कराल तसे फळ हे इथे दिलं आहे. ह्यामध्ये या युद्धाच्या बाबतीत सुद्धा हाच विषय आलेला आहे. विदुरथ राजाला जेव्हा लीला सांगते की ह्या युद्धामध्ये तुझा मृत्यू होणार आहे, तेव्हा विदुरथाचा प्रश्न असा असतो की मी तर तुझा भक्त आहे, माझी बायको तुझी भक्त आहे, आम्ही एवढं सगळं चांगलं करतो, मग असं का माझ्या वाट्याला मृत्यू आणि तो पलीकडचा राजा जिंकेल असं का? तर त्यावेळेस सरस्वतीने फार छान उत्तर दिलं. सरस्वतीने सांगितलं की आम्ही म्हणजे जे कोणी देवता असतील, सिद्ध असतील, म्हणजे आमचं काम फक्त तथास्तु म्हणण्याचं आहे. आम्ही काही देणारे कोण? आमचं काहीच नाही. तुम्ही काहीतरी मागावं आणि आम्ही ते द्यावं, आम्ही ते देण्यासाठी बांधील आहोत, एवढा साधा सरळ नियम आहे. तू विदुरथ राजा, तू मोक्ष मागितला होता, तुला जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटायचं होतं म्हणून तुला मोक्ष मिळणार. सिंधू राजाने विजय मागितला होता म्हणून त्याला विजय मिळणार. या दोन शिवाय दुसरं काहीही त्याच्यात नाही. त्या तुम्ही जे जे मागाल ते ते आम्ही देऊ. आता हा नियम आपल्या बाबतीतही आहे. आपण किती तीव्रतेने मागतो, त्याच्यावरती किती मनापासून प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ही नियती आपल्याला देण्यासाठी सिद्ध असते. एखाद्या वेळेस आपले प्रयत्न कमी असतील किंवा आपला संकल्प तेवढा स्ट्रॉंग नसेल, पण आपल्या मनात ती इच्छा राहिली तर आज नाही पुढच्या जन्मात. वसिष्ठ ब्राह्मणाला त्याला राजा व्हायचं होतं, त्यांनी ती राजाचं सगळं मिरवणूक वगैरे बघितली, तर त्याची इच्छा झाली राजा व्हायचं, तो राजा झाला. आपण पुन्हा पुन्हा जन्म का घेतो त्याच्या मागे सुद्धा हेच एक कारण लक्षात घ्या की ज्या इतक्या अनंत इच्छा असतात, वासना म्हणतो आपण, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. आता या एका शरीरात, एका जीवनात, त्या काळाच्या मर्यादेमुळे सगळ्या गोष्टी काही आपल्या आयुष्यात येत नाही. मग त्या पूर्ण करण्यासाठी ठीक आहे, या जन्मात नाही पूर्ण झाल्या पुढच्या जन्मात, त्या जन्मात नाही पूर्ण झाल्या त्याच्या पुढच्या जन्मात, या चक्रामध्ये फसत राहतो. म्हणून मोक्षाची खरी परिभाषा जी इथे सांगितली ती म्हणजे काय? की आपल्या इच्छा शून्य करणं, डिझायरलेस होणं. कुठल्याही इच्छा ठेवायच्या नाही, कारण त्या इच्छा ठेवून सुद्धा त्या अनंत आहेत, त्या सुद्धा तेवढ्याच मायेसारख्या पसरतच जाणार आहेत. मग त्या ह्याच्यातून जात राहायचं सारखं की नाही आता, आणि बरं त्या इच्छा पूर्ण करूनही काही मिळतं अशातला प्रकार नाही. असं कधीच झालं नाही की इच्छा पूर्ण झाल्या आणि परमनंटली हॅपी आहोत, नाही आहे. त्या कधी ना कधी आपल्याला एक नाही दुसरी, दुसरी नाही तिसरी, ह्या सतत धावत ठेवत असतात. तर म्हणून ह्या जी लीला सरस्वतीची जी गोष्ट आहे याच्यातून हाही एक भाग लक्षात घ्यायचा आहे की आपल्या इच्छा या शेवटी आपल्याला ताणून ताणून जर अनेक जन्मांपर्यंत नेणार असतील तर त्या बेटर सोडून द्याव्या, शून्य कराव्या आणि शांत तृप्त राहावं. पुढे मृत्यूचा अनुभव त्याच्याबद्दल सांगितलं आहे. तर मृत्यू म्हणजे काय? मृत्यू हा आपण मागच्या वेळेस आकाशाची गोष्ट ऐकली होती त्याप्रमाणे आपल्या कर्मांचे परिणाम म्हणजे आपला मृत्यू. आपण जे कर्म करतो त्याप्रमाणे आपला मृत्यू हा अटळ असतो. आता तो कशा प्रकारचा मृत्यू येईल त्याच्याबद्दल सुद्धा अतिशय सविस्तर वर्णन योग वासिष्ठमध्ये केलेलं आहे की एखाद्याचा मृत्यू हा त्याच्या कर्मानुसार अतिशय दुःखदायक असू शकतो, एखाद्याचा मृत्यू हा अतिशय सुखदायक असू शकतो. हा मृत्यू होताना काय होतं आपण सगळ्यांनी वाचलं असेल, पण तरी थोडासा त्याचा सारांश इथे सांगतो. मृत्यूच्या वेळेस असं म्हणतात की आपली सगळी जी प्राणशक्ती आहे ती आपल्या हृदयाकडे ओढली जाते. जे काही पंचप्राण असतील आपल्या शरीरात, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे सगळेच्या सगळे जेवढे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात प्रवाहित असलेले प्राणवायू आहेत ते सगळं आपलं आपलं स्थान सोडतात. सगळे जे रस असतात ते आपलं आपलं स्थान सोडतात आणि ते सगळे आपल्या हृदयाकडे तिकडच्या भागात ओढले जायला लागतात. आता ह्या क्षणी असं म्हटलंय की जेव्हा मृत्यू व्हायची वेळ येते तेव्हा अनंत विंचू चावावेत
त्यांनी डंख मारावा, त्या प्रकारच्या ज्या वेदना असतात, त्या प्रकारच्या वेदना तिथे होत असतात आणि त्याच्यामुळे हा मृत्यू संभवतो, या प्रकारे मृत्यू घडतो. पण मग सगळ्यांच्याच बाबतीत असा मृत्यू आहे का? तर सगळ्यांच्या बाबतीत असा मृत्यू नाही. मग कोण कसे, तर ते जे वेगवेगळे जीवांचे प्रकार त्यांनी इथे सांगितलेले आहेत की कोणी सात्विक असतं, कोणी राजसिक असतं, कोणी तामसिक असतं. मग ते सात्विक राजसिक यांचेही काही कॉम्बिनेशन दिले आहेत. कोणी काही अंशी सात्विक आहे, काही अंशी राजसिक आहेत. त्या प्रत्येकाचे मृत्यू कसे कसे होतात, त्यांचा पुढचा जन्म कसा होतो, हे सुद्धा सगळं या योग वासिष्ठमध्ये सांगितलं आहे. एक थोडक्यात जर समरी घ्यायची झाली तर समजून घ्या की जे अतिशय सात्विक आहे त्यांना मृत्यू हा प्रकार असा काही विशेष जाणवत नाही. का? कारण जे सात्विक आहेत त्यांच्या बाबतीत मनाची अवस्थाच अशी असते, आणि या कर्कटी राक्षसीच्या गोष्टीतून हे पुन्हा थोडंसं सिद्ध होईल वेगळ्या प्रकारे, त्याच्यावरही आपण चर्चा करू. की मनाची अवस्थाच अशी असते की जे पूर्ण शरीर हे शांत आहे. त्यांच्या शरीरातले जे काही नाड्या, जे काही त्याला प्राणवायू असतील, जे रस असतील, ते इतके सरळ स्मूथली त्यांचा प्रवाह असतो. कुठलाही विशेष त्रास असा प्रकार नसतो. मग नियती अशीच आहे की तुम्ही सात्विक असाल तर तुमचा मृत्यू हा अतिशय शांतपणे असतो. म्हणून जे कोणी संत ऋषी असतात ते समाधी घेतात, शांतपणे त्यांनी आपला जीव सोडलेला असतो. आणि ज्यांनी आयुष्यभर त्रागा केलेला आहे, तामसी वृत्ती ठेवलेली आहे, चिडचिड संताप असा केलेला आहे, तर त्यांच्या बाबतीत मग मृत्यू कसा सांगितलाय त्यांनी. अशा लोकांना असं वाटतं जेव्हा मृत्यू येतो त्यावेळेस सगळं काही जग फिरायला लागलेलं आहे, श्वास आतला आत अडकला आहे, बाहेरचा बाहेर अडकला आहे, काही दिसत नाही. आणि त्यावेळेस सगळं काही जे म्हणजे कुठेतरी फेकलो जातो आहे, कोणीतरी कापतं आहे किंवा काय, अशा प्रकारच्या ज्या काही विचित्र भावना असतात, या सगळ्या गोष्टी इतक्या येतात की त्यावेळेस आता सुटावं, याच्यातून सुटावं अशी त्या जीवाची इच्छा होत असते. आणि म्हणून तो जीव शेवटी शरीर सोडून चालला जातो आणि तो त्याला मृत्यू म्हटलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा, स्वतःहून त्या जीवाला सांगणं की आता तुझं आयुष्य बस झालं, तुझं कार्य संपलं आहे, आता तू आणि मी, जे आपण मी स्वतःपासून वेगळा समजत होतो, ते आता सगळं संपायचं, हे शरीर सोडून दे, एनिवे शरीर कधीतरी संपणार आहे. स्वतःहून जीव सोडणं हा एक भाग, जिथे शांत वृत्ती आहे. आणि दुसरीकडे की अरे मला अजून धरायचं आहे पण आता सहन होत नाही, अशा वृत्तीने हे सगळं शरीर सोडून जाणं हा दुसरा भाग. खरं सांगायचं तर हा मृत्यूचा प्रकार हा काही अंशी आपल्या हातामध्ये असतो. जीवनात दुर्दैवाने आपण अनेक वेळा अशा लोकांमध्ये, अशा परिस्थितींमध्ये असतो की ज्यांचं वागणं हे आपल्या हातात नाही, आणि मात्र आपण त्यांच्या वागण्यामुळे स्वतःला त्रास करून घेत असतो. आणि हा त्रास कसा असतो, म्हणजे दुसऱ्यांच्या मूर्खपणासाठी, दुसऱ्यांच्या अज्ञानासाठी आपण स्वतःचंच रक्त आटवतो असंच म्हणावं लागेल. स्वतःच्याच जीवाला त्रास करतो, स्वतःच रडतो, स्वतःच चिडतो, दुःख करतो. आणि हे सगळे प्रकार करत 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 आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्या माध्यमातून आपणच उरलेलं आयुष्य खराब करतो. ह्या लीला सरस्वती प्रकरणातून आणि ह्या मृत्यूच्या प्रकरणातून जर एक गोष्ट लक्षात येत असेल तर मृत्यू हा अटळ आहे. कसा, यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात. मी कोणीही गॅरंटी देणार नाही की एखादी व्यक्ती आजारी पडणारच नाही, कुठला रोग होणारच नाही, या गोष्टीची गॅरंटी नाही. पण निदान एक समाधान असेल की चला, मी हा जो भाग आहे हा माझ्या कुठल्या तरी प्रारब्धाचा आहे. मी जे काही केलं, माझे प्रयत्न, माझे कर्म हे असे होते की हे या गोष्टीला ठरलेले नव्हते, कुठेतरी पूर्वीचे असतील माझे काही गोष्टी, त्याच्यामुळे मला भोगावं लागतंय, हे निदान समाधान तरी राहील त्यावेळेस. नाहीतर काय आहे, अंथरुणात पडलेले, बेडवरती पडलेले हॉस्पिटलच्या, आणि मग आपले कर्म आठवत आपण स्वतःलाच दोष देतो आहे. तर या सगळ्या गोष्टींमधून जाण्यात काही अर्थ नाही. तर हे जर टाळायचं असेल तर या जगाकडे पुन्हा स्वप्नाच्या दृष्टीनेच बघा. म्हणजे पुन्हा सांगेल, मगाशी जे बोललो ते लक्षात घ्या की जग जेव्हा त्रास देत आहे आणि मला जो त्रास होतो आहे त्यावेळेस जगाकडे स्वप्नाच्या दृष्टीने बघा. पण जेव्हा मला स्वतः काही करायचं असेल तेव्हा मी माझे कर्तव्य म्हणून पार पाडेन. हा जसा आपल्या मृत्यूच्या बाबतीतला विषय आहे, तसाच आपल्या जवळच्या लोकांच्या मृत्यूच्या बाबतीत सुद्धा हाच विषय आहे. मृत्यू अटळ आहे. कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर आपली एक कल्पना अशी असते की अरे त्याचं वाईट झालं, त्याचा मृत्यू झाला. एखाद्याचं जीवन लवकर संपतं, एखाद्याचं अतिशय उशिरा संपतं. हे का असं, त्याचे अनेक लोकांनी अनेक प्रकारे उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. योग वासिष्ठमध्ये फार सुंदर दिलेलं आहे.
आणि याच्यासारखं उत्तर मला कधीच कुठे मिळालं नाही. बाकी कितीही तुम्ही काहीही जस्टिफिकेशन घ्यायचा प्रयत्न करा, काही सांगायचा प्रयत्न करा, ह्या उत्तरासारखं उत्तर कुठेच मिळणार नाही. योग वासिष्ठमध्ये काय सांगितलं आहे या सगळ्या बाबतीत? त्यांनी म्हटलं आहे योग वासिष्ठमध्ये की मृत्यू हा फक्त शरीराचा होतो आणि ती व्यक्ती खरंच मेली की जिवंत आहे हे आपल्याला कसं कळेल? म्हणजे एखादी व्यक्ती झोपली आणि ती 8 तास झोपली असं आपण इमॅजिन करतो, पण 8 तासाच्या ऐवजी इमॅजिन करा की ती 200 तास झोपली, 500 तास झोपली, 50,000 तास झोपली. तर ती आपल्याशी बोलत नाही, काही आपल्याला रिस्पॉन्स देत नाही. म्हणून असं आपल्याला वाटतं की एखादी व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, पण त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. त्याचं जीवन हे मनातल्या मनात चालूही असेल. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपण स्वप्न बघतो, आपलं जीवन कुठेतरी सुरू असतं. तसंच एखादं शरीर आपल्यासमोर नाही आहे, पण तरीही जीवन सुरू असतं. म्हणजे आपलाच मुलगा असेल, नातेवाईक असेल, कुठेतरी दूर देशी गेले असतील, तर ते तिकडे आहेत ना. मग तसं म्हटलं तर आपल्याला का नाही वाटतं की अरे हा जिवंत आहे किंवा नाही आहे? तर आपल्या दृष्टीने 2 गोष्टी आहेत. एकदा फिजिकली तो समोर दिसत नाही किंवा आपल्याला तो रिस्पॉन्स देत नाही, काही बोललो तर बोलत नाही. दूर एखादी व्यक्ती असेल तर आपण फोन वगैरे करू शकतो, पण काही काही रेंज अशा असतात, एरियाज असतात की जिथे रेंज नाही आहे. मग कसं काय बोलणार? आहे तर आहे, नाही तर नाही. काही काळाने परत येईल म्हणून आपण एक अपेक्षा ठेवलेली असते. तरी टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला आज कम्युनिकेशन होतं, पूर्वी तर तेही शक्य नव्हतं. आला तर तो स्वतः परत यायचा, नाही तर बातमी यायची, काहीतरी असं व्हायचं. पण एक असायचं की व्यक्ती आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती गेली, संपली ही आपली भावना असते, पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने ती आहे तशीच आहे. तिने स्वतःचं विश्व, एक जसं आपण सिनेमाचा पडदा जसा असतो त्याप्रमाणे ते विश्व स्वतःचं निर्माण केलेलं आहे. त्या आपल्या जगामध्ये ती व्यक्ती आहे. बरं, त्या व्यक्तीच्या जीवनात आपण आहोत का? तर त्याची इच्छा असेल तर आपण आहोत. विदुरथ राजाला लीला हवी होती, त्यांनी स्वतःच्या जीवनात लिलेलं आणलं, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती एखादी त्याची पत्नीचा मृत्यू झाला तर अरे आता तिच्या जीवनात तर मी नसेल, ती एकटीच असेल वगैरे असं इमॅजिन करतो आपण. तर असं नाही आहे. तिने स्वतःचा पती आणला, म्हणजे तुम्हाला स्वतःचा पती म्हणून स्वतःच्या वेगळ्या विश्वामध्ये निर्माण केलं. तुमच्याकडून पुन्हा जे काही कामं करून घ्यायचे, जे काही रागवायचं, जे काही प्रेम करायचं, ते सगळं तिकडे संसार व्यवस्थित सुरू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं फार वाईट झालं, तो मला मिस करतो वगैरे असं काहीही नाही. त्यामध्ये फक्त एवढंच बघायचं की माझ्या दृष्टीने एक व्यक्तीचं जे जीवन होतं, जे जग होतं ते संपलं, ते दुसऱ्या जगात चाललं गेलं. हे आपण स्वतः निर्माण केलेले ब्रह्मांड, आपण स्वतः निर्माण केलेले विश्व हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो. त्यामुळे मृत्यूच्या बाबतीत एखाद्याचं वाईट झालं असं म्हणण्यात अर्थ नाही. कधी कधी एखाद्याचा मृत्यू लवकरही होतो. तर लवकर झाला असेल मृत्यू तरीही त्याला वाईट बघण्याच्या दृष्टीने, म्हणजे वाईट बघणं याच्यात अर्थ नाही. का अर्थ नाही? कारण पुन्हा त्याचे कर्म संपले असतील आणि काहीतरी चांगलं त्याच्या आयुष्यात घडणार असेल. म्हणजे सध्याचं वातावरण त्याला सपोर्टिव्ह नसेल. एखादा माणूस इतके चांगलं कर्म करतो कमी आयुष्यामध्ये की त्याला सुपर रिच व्हायचं आहे, काहीतरी खूप चांगलं करायचं आहे, बरीच आध्यात्मिक प्रगती करायची आहे, पण सध्याचं वातावरण सपोर्ट करणार नसेल, तर ह्या विश्वातून स्वतःच्या दुसऱ्या विश्वात जाऊन आणखी काहीतरी चांगलं करेल. मुळात मृत्यू म्हणजे काय आहे? सिंपल भाषेत बोलायचं झालं तर ती व्यक्ती झोपली आणि झोपणाऱ्या व्यक्तीला, जी मृत्यूमध्ये आहे, त्याला स्वतःला आतमध्ये काहीतरी त्रास होतो आहे आणि तो झोपेतच आहे. पण आपण झोपल्यानंतर आपण किती वेळ झोपलो याचं गणित आपल्याला नसतं. गाढ झोपतो आपण, 4 तास झोपलो की 8 तास झोपलो की 10 तास झोपलो, आपल्याला काहीही कळत नाही. हे फक्त बाकीचे सांगतात अरे खूप वेळ झोपला तू. तसंच जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तर असं समजा की तो गाढ झोपेत गेलेला आहे आणि त्याला अजून जाणीवच नाही की आपलं शरीर आहे की नाही, या जगाचं काय झालं, काहीही नाही. आणि तेव्हा तो त्या गाढ झोपेतून बाहेर यायला सुरुवात करतो. जशी आपली अवस्था असते की आपण झोपेतून बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टीचा अंदाज घेतो, आपल्या आजूबाजूचे जग बघतो आणि मग आपल्या मेमरीज जाग्या होतात. त्या मेमरीज जाग्या झाल्यानंतर मग आपण सगळं कोरिलेट करतो आणि आपल्या संसाराकडे पुन्हा बघायला लागतो. मृत्यूच्या बाबतीतही असंच आहे की ती व्यक्ती गाढ झोपेत गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला म्हणजे आपल्या दृष्टीने फक्त श्वास थांबला, तो आपल्याला उत्तर देत नाही, परंतु त्याच्या मेमरीज, त्याची स्मृती, त्याचे विचार, बुद्धी, हे जे काही सगळे आहेत, 17 गोष्टी म्हटलंय, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, या सगळ्यांनी मिळून, आणि बुद्धी आणि मन, हे सगळं मिळून त्याचं 17 गोष्टींनी मिळून तो जीव बनतो. तर तो स्वतःचं विश्व पुन्हा निर्माण करतो. म्हणजे त्या जीवाला कदाचित कळतही नाही की आपण विश्व निर्माण केलं आहे आणि दुसऱ्या विश्वात जग सुरू झालेलं आहे. विदुरथ राजाच्या बाबतीत हेच झालं होतं.
त्याला विचारलं का रे तू कोण? तर त्या मंत्र्यांनी सांगितलं की हा विदर्भ राजा, याचे वडील असे, याचे आजोबा असे, हे सगळं पूर्ण इतिहास सांगितला. तर ती लीला हा बरोबर प्रश्न विचारते की आता काही क्षण झाले आणि आणि हा इथून आलेला इकडे हा राजा, मग याचे आजोबा पणजोबा वगैरे सगळा प्रकार झाला कसा काय? हा घड्याला अवसरच कुठे मिळाला? तर जेव्हा त्या विदर्भ राजाच्या डोक्यावरती सरस्वती हात ठेवते तेव्हा त्याला कळतं की मी आत्ताच इकडून आलेलो आहे आणि हे सगळं मी केलेलं इमॅजिनेशन आहे, की हे माझे मंत्री आहेत, ही माझी प्रजा आहे, माझे वडील असे होते, माझे आजोबा असे होते. आपल्या कोणाच्याही बाबतीत किंवा प्रत्येकाच्या बाबतीत हे असं होऊ शकतं की आत्ता मी कुठून तरी जन्माला आलो, आणि इव्हन माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर की अचानक कुठून तरी जन्माला आलो आहे आणि योग वासिष्ठावरती बोलायला सुरुवात केली आहे. हेच माझं इमॅजिनेशन आहे की झूमवरती कॉल सुरू आहे, माझी मुलगी आहे, पत्नी आहे, हे आहे, ते सगळं विश्व असू शकतं. खरं खोटं कोणाला माहिती, कोणी याचं जस्टिफिकेशनही देऊ शकत नाही. कारण मागे जे काही घडल्यासारखं वाटतं की हा माझ्या मुलीचा जन्म झाला होता, मुलाचा जन्म झाला होता, तर हे सगळे भ्रमही असू शकतील ना. हे इमॅजिन केलेलं आहे, प्रत्यक्षात तू कुठेतरी अचानक टपकलाय असंही असू शकतं. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीजमध्ये जाऊ नये म्हणून योग वासिष्ठमध्ये हा सगळा जो उपद्व्याप त्यांनी केला आहे, हे काय असू शकतं, जेणेकरून तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींवरती इन्व्हॉल्व न होता आपल्या मूळ स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करा. हे सगळं शून्य आहे, हे सगळं शून्य आहे. आणि मी मगाशी जसं म्हणत होतो, हे संस्कार वारंवार आपल्यावरती करायचे की हे सगळं शून्य आहे. जेव्हा जेव्हा आपण चांगल्या मनस्थितीत असू तेव्हा तेव्हा जर हे संस्कार केले, तर जेव्हा बाकीचा त्रास डोक्याला व्हायला लागतो तेव्हा हे विचार पटकन येतात, सोड, यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही. पुनर्जन्माबद्दल सुद्धा श्रीरामांनी प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की हो, हे सगळं म्हणजे श्राद्धांबद्दलही सांगितलं की श्राद्ध कर्म त्यांचं महत्त्व आहेच, पण पुनर्जन्म कसा होईल, तर मग ते सगळं त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे की हा जीव आकाशात जातो, मग काही त्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले. एक तर स्वप्नासारखं स्वतःसारखं इमॅजिन करतो, कधी असं असतं की ब्रह्मांडामध्ये म्हणजे सूक्ष्म रूपात राहिलं, नंतर ब्रह्मदेवाने निर्मिती केली, पुन्हा यांनी आपल्या कर्माप्रमाणे जन्म घेतला. काही ठिकाणी असंही म्हटलं आहे की आकाशात वायुरूप होऊन राहतील, त्याच्यानंतर मग कुठल्या तरी ढगासोबत पाण्यात मिसळून पाण्यातून ते खाली येतील, खाली आल्यानंतर हेच पाणी मग एखाद्या रोपाला जाईल, रोपातून मग ते अन्न होऊन एखाद्याच्या पोटात जाईल, त्याच्या पोटातून वीर्य तयार होईल, त्याच्यातून मग पुढे आपला जन्म होईल, असंही एक सिक्वेन्स दिलेला आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगितली की एकदा या मार्गावरती असाल, अध्यात्माच्या मार्गावर आहे, चांगल्या मार्गावरती आहात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की तुमची प्रगतीही सतत होत राहणार. असं कधीच होणार नाही की इथून मागे आले. आपल्या इच्छा फक्त जर सांभाळता आल्या तर खूप छान, की आपला जो मनाचा जो प्रवाह आहे हा शुभ मार्गाने न्यावा, चांगलेच गोष्टी करायचा प्रयत्न करावा. आणि असं करताना जर पुन्हा पुनर्जन्म झाला आपला, तर असं म्हटलंय की त्याला जे योग्य वातावरण आहे ते तुम्हाला मिळतं. आपल्याला जर पुनर्जन्म हवा असेल, काही लोकांना अशी इच्छा असते की नाही जग चांगलंच आहे, मला एन्जॉयच करायचं आहे, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे, तर त्यासाठी जे वातावरण आहे ते स्वतः आत्तापासून निर्माण करायला सुरुवात करा. चांगले कर्म, मला खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, खूप छान गोष्टी करायच्या आहेत, असा विचार सतत मनात ठेवा. त्या प्रकारच्या घरामध्ये, त्या प्रकारच्या वातावरणात आपण पुन्हा जन्माला येऊ शकतो. श्रीरामांनी विचारलं की मग हे सगळं जर असेल तर मग मोक्ष काय आहे आणि या मोक्षाच्या मागे लागायचं कशाला? कारण सगळं जर शून्य आहे असं समजलं तर मग ठीक आहे ना, काही करायची गरजच नाही. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की हा प्रश्न त्यांनी विचारावा ज्यांनी मोक्षाला साध्य केलेलं आहे, मोक्षाच्या स्थितीला पोहोचलेले आहेत. सर्वसाधारण माणूस जो मोक्षाच्या स्थितीत नाही आहे, ज्याची मनाची अवस्था तशी नाही आहे की हे सगळं तो स्वीकारू शकेल, सांभाळू शकेल, तो म्हणेल की अरे हां, म्हणजे बघासारखंच की सगळं काही त्रास होताना मी व्यवस्थित त्रास भोगेल, आरडाओरडा करेल, संताप करेल, जगाकडे टीका करेल, सगळं काही करेल, परंतु जेव्हा माझे कर्तव्य करायची वेळ आली, त्या कर्तव्य करताना मी काय सांगेल, हे सगळं शून्य आहे, कशाला काही करायचं, म्हणजे नोकरी कशाला करायची, पैसे कशाला कमवायचे, व्यवसाय कशाला करायचा, सगळं तर शून्य आहे, नाहीतरी सगळं संपणार आहे, मग कशाला आपण मोक्षाच्या भानगडीत पडायचं. राईट. पण दुसरीकडे तेच म्हणजे गुरुजींनी नेहमी एक ते उदाहरण दिलेलं आहे याच्यात अष्टावक्र गीतामध्ये. गुरुदेव म्हणतात की चोरी केली आणि चोरी केल्यानंतर तुम्ही म्हटलं हो काय त्याच्यात, सगळं जीवन तसंही परमेश्वराचं आहे, ब्रह्मच आहे, तर काही हरकत नाही.
चोरीचं कर्म सुद्धा ब्रह्म, तू सुद्धा ब्रह्म, तुला येऊन फटके मारणारा तो पोलीसही ब्रह्म आणि ते फटके सुद्धा ब्रह्म, सगळं काही ब्रह्म. आहे का तयारी? चोरी करताना सगळं ब्रह्म आहे म्हणून सांगायचं आणि मग त्याचे फटके बसल्यानंतर तेव्हा आहे का ब्रह्म म्हणण्याची तयारी? नियती ही अशी आहे. ही आपल्याला फटके मारते. मी फार पूर्वीच्या सेशन्समध्ये हे सांगितलं होतं. नियतीचा खेळ हा न समजणार आहे. तुम्ही दोन्ही गोष्टी नाही साध्य करू शकत. एक तर सत्य आहे म्हणून समजा आणि याच्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करत राहा, परंतु जोपर्यंत हे सत्य जाणवत आहे तोपर्यंत सगळे नियम या सृष्टीचे पाळले गेले पाहिजेत. आणि जेव्हा याच्यातून सुटाल तेव्हा नॅचरली मी तरी जे जे सुटलेले बघितलेले आहेत, जे कोणी मुक्त लोक आहेत ते सगळेच्या सगळे हे धर्माला नियमांना पाळून वागणारे आहेत. मी नियतीबद्दल सांगत होतो. नियतीचं फार विचित्र गणित आहे. नियतीचं गणित असं आहे की आपण जे कर्म करतो त्यांची शिक्षा ही निश्चितपणे मिळते. आता ही शिक्षा काय मिळेल हे कुठेही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे मी मोठ्यांशी उलटून बोललो तर त्याची शिक्षा काय मिळेल ह्याचं कुठेही बुकलेट नाही. जसं RTOचा फाईन असतो ना की नो पार्किंगमध्ये 100 रुपये, तिकडे असं तिकडे तसं, असं कुठलंही पुस्तक नाही. त्याच्यामुळे मी केलेली चूक आणि तिची शिक्षा ह्याचा हिशोब मला काहीही माहिती नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती कधी मिळेल हेही माहिती नाही. म्हणजे RTOचा नियम असेल की आणखी कोणाचे असतील की ही चूक केली, इथल्या इथे पार्किंग आणि त्याची पावती दिली तुम्हाला, झालं. मी आज चूक केली आणि त्या चुकीचे फळं मला काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर किंवा कदाचित पुढच्या जन्मातही भोगावे लागतील. त्यामुळे हेही माहिती नाही की मला कर्मांची फळं कधी भोगायची. आणि तिसरं सगळ्यात कठीण असं आहे की जेव्हा जेव्हा फळं मिळतात तेव्हा तेव्हा सांगितलं जात नाही की तू ते केलं होतं म्हणून तुला हे फळं मिळत आहे. हा सगळ्यात डेंजरस प्रकार आहे नियतीचा. देवाने निदान सांगावं तरी माणसाला, हो ना, की अरे तू अशी चूक केली तर तुला हे फळ भोगावं लागेल. म्हणजे बायकोचा वाढदिवस लक्षात नाही ठेवला तर 2 दिवस उपाशी राहावं लागेल. हे जर त्यांनी सांगितलं अगोदर लग्न करण्यापूर्वी, असं लिहून दिलं तर माणूस जरा सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे ठरवतो की हे अफोर्डेबल आहे की नाही अफोर्डेबल आहे, हो की नाही. असं कुठे नियम दिलेले नाही. त्यामुळे काय करणार? जर तुम्हाला मी साधारण मिलिटरीचं उदाहरण देतो. मिलिटरीच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये आता पुण्यात ND आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तिथे मी आणि एकदा नागपूरच्याही पोलीस ट्रेनिंग ग्राउंडवरती मी बघितलं होतं. तिथे प्रकार असे असतात की तुमचं ट्रेनिंग सुरू असताना तुमच्यावरती तो लक्ष ठेवून असतो आणि तिथली शिक्षा पण पटापट असते. फक्त तिथली शिक्षा काय द्यायची हे त्यांची पिढ्यानपिढ्या ठरलेली असते. ते डॉक्युमेंटेड नसतं, पण त्यावेळेस जो कोणी इन्स्ट्रक्टर असेल त्याच्या मनावरती आहे. एक पोलीस ट्रेनिंगमध्ये असताना तो असा माझ्या बाजूने धावत चालला होता आणि मी तिथे फक्त काही प्रॅक्टिसला गेलो होतो. अशा हातात बंदूक घेऊन 3-4 राऊंड त्याला मारायला सांगितले होते. तर मी सहज विचारलं कसली पनिशमेंट आहे. तर त्यांनी सांगितलं की बंदूक म्हणजे प्रॅक्टिस, फायरिंगची प्रॅक्टिस करताना बंदूक उजव्या बाजूला ठेवायची ऐवजी मी डाव्या बाजूला ठेवली होती. तेवढ्यासाठी त्या इन्स्ट्रक्टरनी मला पकडलं आणि 5 राऊंड मारायला सांगितलं. किती छान असतं ना जर देवानी असंच केलं असतं तर, की आपण चूक केली लगेच पटकन समोर आला, 2 फटके मारले, ही चूक ही शिक्षा. म्हणजे निदान माणूस पुढे तशा चुका करणार नाही. पण इथे अनंत काळासाठी आपण त्याच त्या चुका करत राहतो आणि त्याची शिक्षा कधीतरी मिळते. आपल्याला कळत नाही कशाची शिक्षा कधी मिळाली का मिळाली. तर असं समजा, हे लक्षात घ्या की ती नियती बघते आहे. ते सगळीकडे व्हिडिओ कॅमेरा, CCTV कॅमेरेज लागलेले आहेत. आपल्या चुकीची शिक्षा मिळणारच आहे. काय असेल तर ती शिक्षेचं जे स्वरूप आहे ते या कर्कटी राक्षसीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. कर्कटी राक्षसीची गोष्ट ही आपल्या जागेवर. त्याच्यात एक फक्त महत्त्वाचा विषय, ती गोष्टीचा जो एक सारांश आहे, म्हणजे मी जो दुसरा सांगणार आहे त्याच्यापेक्षा आणखी एक वेगळा, की तुम्ही राक्षस असा, नाही तर मानव असा, नाही तर आणखी कोणी असा, सगळ्यांना मोक्ष हा मिळू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, असं काहीही बंधन नाही. ज्याची इच्छा आहे, ज्याला प्रयत्न करायचे, त्याला मोक्ष हा निश्चितपणे मिळू शकतो. मुळातच आता मध्ये बंगलोरला होतं, माझ्या भाच्याने हा प्रश्न विचारला होता की हे वेगवेगळे ग्रंथ आणि हे सगळं भारतामध्ये वेद पुराण वगैरे, तर याच्यामध्ये हिंदू धर्म हा कुठे आलाय? त्यांनी असं मला स्पेसिफिकली विचारलं की वेदशास्त्र पुराणांमध्ये हिंदू धर्माचा तो उल्लेखच नाही. मी त्याला तेव्हा उत्तर दिलं, म्हटलं हे जे वेदशास्त्र पुराण आले तेव्हा फक्त मानव धर्म हाच होता आणि फक्त मानवासाठीच लिहिलेला आहे. आणि तसं म्हटलं तर त्यावेळेस बाकीचे कुठले धर्म अस्तित्वात होते? जेव्हा हे ग्रंथ आले तेव्हा ना इस्लाम होता, ना ख्रिश्चनिटी होती, ना आणखी कुठल्या धर्मांचं माहीत नव्हतं. संस्कृती असतील वेगवेगळ्या, पण धर्मांचे नावं असलेले असं कुठेच नाही.
भारतातही वेगवेगळ्या संस्कृती होत्या, पण जेव्हा हे लिहिलं गेलं तर हे सगळं मानवासाठी लिहिलेलं आहे. असा कुठलाही मानव सांगा की ज्याच्यासाठी या वेदशास्त्र पुराणांमध्ये दिलेलं आचरण लागू नाही. तुम्ही ख्रिश्चन असा नाही तर मुसलमान असा नाही तर हिंदू असा, हे आचरण सगळ्यांसाठी लागू आहे. हे नियमही सगळ्यांसाठीच लागू आहेत. त्यामुळे त्यावेळेस हिंदू धर्म असं पुस्तकांमध्ये येण्याचं कारणच नव्हतं. मुळात बाकीचे धर्म नव्हते आणि दुसरी गोष्ट आहे फक्त मानवांसाठी होतं. तर हा मोक्ष हा सगळ्या मानवांसाठी शक्य आहे. दुसरी गोष्ट, त्या कर्कटीच्या माध्यमातून जे सांगितलं, ब्रह्मदेवानी तिला जो आशीर्वाद दिला होता आणि एक विशेष तिला काय सूचना पण केली होती की जे शास्त्रानुसार वागणार नाही, जे आत्मज्ञानाचा अभ्यास करणार नाही, जे शास्त्र सोडून वागतील त्यांना तू जरूर त्रास दे. ती जी विषुचिका आहे कर्कटी, ती आजही जे लोक शास्त्रानुसार वागत नाही, जे आत्ता मी सांगत होतो की सगळं नियती काय सांगते, नियती सांगते की षडरिपूपासून दूर राहा. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे काही आपले षडरिपू आहेत यांच्यापासून दूर जर नाही राहिले तर नियती आपले फटके देणार आहे. ती कशी देते तर ही कर्कटी आहे. ही कर्कटी आपल्या शरीरात रोग निर्माण करते आणि याचे जे अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत ते पुढेही बघू. आज पटकन थोडक्यात सांगतो की जेव्हा आपण या षडरिपूंच्या आहारी जातो तेव्हा आपल्या भावना, षडरिपू म्हणजे काय, या सगळ्या भावना आहेत, आपल्या भावना बिघडल्या, त्या बिघडल्याबरोबर आपला श्वास बिघडतो. आपला श्वास बिघडला की श्वासाबरोबर आपली जी प्राणशक्ती जी शरीरामध्ये प्रवाहित होत असते ती प्राणशक्तीचा प्रवाह बिघडतो. कारण प्राण आणि श्वास हे दुसऱ्याशी संबंधित आहे. प्राणायाम म्हणजे आपण आपल्या प्राणशक्तीला श्वासाच्या माध्यमातून तिला नियंत्रित करतो. ते प्राणशक्तीचा प्रवाह बिघडला की मग आपल्या शरीरात कुठे ना कुठे दोष व्हायला सुरुवात होते. हे दोष निर्माण झाले म्हणजेच काय होतं, त्याला आपण म्हणतो रोग. म्हणजेच नियती काय आहे की तुम्ही शास्त्रानुसार नाही वागले तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्याचे तुम्हाला रोग येतील, त्याचे मानसिक त्रास होतील, त्याचे आर्थिक त्रास होतील, जे काही कॅरेक्टर असतील, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचे त्रास होणं आणि ते कुठे ना कुठे या शरीरावरती परिणाम करणं हे अटळ आहे. मग याच्यामध्ये कर्कटीचा रोल काय आहे तर कर्कटीला सांगितलं आहे की शास्त्रानुसार नाही वागणार त्यांना त्रास दे. मग ही कर्कटी जंतू म्हणून, कुठला तरी व्हायरस म्हणून, कुठला तरी बॅक्टेरिया म्हणून जे काही रूप असतील ते रूप घेऊन आपल्या शरीरात कुठेतरी प्रवेश करते, कुठेतरी रोग निर्माण करते. आपण बघतो की कुठल्या तरी व्हायरसचा परिणाम आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, हे सगळं आपण अनेकदा ऐकलेलं आहे. काही ना काही रोग ती निर्माण करतेच करते. बरं, असंही आहे की प्रत्येक भावनेशी संबंधित एक रोग आहे. हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कधी जर चेक केलं तर लक्षात येईल की एक या भावनेसाठी हे रोग आहे. जसं अतिशय संताप, चिडचिड, रडणं हे जर असेल तर मेंदूशी रिलेटेड आजार त्याचे हे डेफिनेट आहेत. तसं या कर्कटीलाही सांगितलं. हे कर्कटीचं एक सूक्ष्म रूप जे आपण बघतो. पण जेव्हा तिला स्वतःला भीती निर्माण होते तर ती काय करते, लोहसूचिका म्हणजेच सुई होऊन येते. आपण बघा, जर कुठल्या भावना तीव्र झाल्या आणि जर कधी आपण आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये काय दिसतं आपल्याला, सलाईन लागलेलं दिसतं. सलाईन म्हणजे तीच सुई, तीच विषुचिका. प्रत्येक वेळेस आठवण करून देते, इथे आलाय ना, काहीतरी गडबड केली होती. कधीतरी प्रारब्ध असेल तो भाग वेगळा, पण या जन्मातही केलेल्या चुकांचे परिणाम म्हणून आपण तिथे ती आपल्याला दाखवत असते. ह्याच्यावरती मार्ग दिलेले आहेत, त्याच्यात सगळं मंत्रही दिलं आहे, सगळं काही आहे. तो योग वासिष्ठमध्ये मंत्र आहे. पण स्वतःला थोडं सावध करा. म्हणजे मी वारंवार कळकळीने सांगतो, मी तीच परंपरा पुढे नेतोय जी सगळ्या गुरूंनी आणि संतांनी नेलेली आहे. की कळकळीने आम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपलं जीवन बाकीच्यांचं जाऊ द्या. सासू काय बोलली, सून काय बोलली, मुलगा काय वागला, काय कसे वागले, हे ते त्यांच्या मार्गाने जातील, जे त्यांचं असेल. आपण आपलं आयुष्य का खराब करावं? दुसऱ्यांनी काहीतरी केलं म्हणून आपल्या भावनांचा उद्रेक करावा, आपल्याच भावना खराब कराव्या? शेवटी भोगायचं आपल्यालाच आहे. हॉस्पिटलमध्ये आपणच जाणार आहोत. इंजेक्शन जे म्हणतो शरीराला भूक पडणार आहे ते आपल्याच पडणार आहेत, राईट. मानसिक त्रास हा आपल्यालाच होणार आहे. इतरांचं काय, त्यांचं राहिलं तर राहिलं, गेले तर गेले. आणि आज या जन्मात हे लोक आहेत, पुढच्या जन्मात आणखी कोणी असतील. बरं, आता जन्माचं सोडा, ह्या काही काळापुरते हे आहेत, उद्या जाऊन दुसरे कोणीतरी येतील. आज मुलगा आहे, उद्या नातवंड येतील त्रास द्यायला, नाहीतर तेही कुठेतरी दुसरीकडे गेले, तर आणखी नवरा आहे, आजूबाजूचे शेजारी पाजारी लोकांची कमी आहे का? 700-750 करोड तर ॲट अ टाइम या जगामध्ये लोक असतात. किती लोक मरू द्या, नवीन तेवढेच निर्माण होत असतात, परिस्थिती घडत असतात. कशाला त्रास करून तुम्ही शेवटी स्वतःलाच त्रास करून घेणार आहे.
मूळ उद्देश जीवनात आले आहेत ना, का आले आहेत? कुठल्या तरी आपल्या इच्छा होत्या. काय इच्छा होत्या? सुख मिळावं म्हणून. मग त्या सुखाचा खरा मार्ग शोधायचा प्रयत्न करा. हे आजूबाजूचे लोक परिस्थिती या सुख नाही आहेत, हे तर उलट दुःख देतील. अटॅचमेंट सोडायची, स्वतःचं मूळ रूप बघायचं आणि त्याच्या मागे लागायचा प्रयत्न करायचा. तर कर्कटीने हेच शिकवलं की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू नका. बाकी तिचे जे प्रश्नोत्तर आहे जे तुम्ही आत्ता वाचले, तर त्याच्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की सगळं काही ब्रह्म आहे, सगळं काही ब्रह्म आहे, बस. हां, ज्याला स्वतःचा प्रकाश आहे, जो सगळ्या प्रकाशांचा प्रकाश आहे, सगळ्या वायूंना ज्यांनी स्पंद दिलेला आहे, जे काही असतील हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या काय आहे? गंध, सुगंध हे कुठून आलं? हे सगळं काही आहे, त्या सगळ्यांचा सोर्स ज्याच्यामध्ये आहे आणि नाही दोन्ही, त्याचं कारण काय ते काय आहे? तर तेच ते परब्रह्म, तेच ते चैतन्य, आणि आपलं स्वरूपही तेच आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचा ॲडव्हान्स कोर्स केला नसेल तर जरा करा, हे ज्ञान घ्या. योग वसिष्ठच्या ह्या प्रकरणामध्ये जे सांगितलेलं आहे की सगळं काही शून्य, आपण त्या शून्यातूनच निर्माण झाले आहोत, त्याचं एक छोटंसं झलक म्हणजे आपण स्वतःच्या शरीराला स्वतः समजतो. तर हे सुद्धा कसं शून्य आहे, कसं हॉलो अँड एम्प्टी आहे, कसं पोकळ आहे, खोकलं आहे, हे सुद्धा त्या ॲडव्हान्स कोर्समध्ये गुरुदेव याच्या माध्यमातून सांगतात मेडिटेशन्सच्या. ते करा आणि थोडीशी याही गोष्टीची झलक घ्या की आपण मुळातूनच शून्यातून आलेलो आहोत, आपलं अस्तित्वच तसं नाही. तर या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा योग वसिष्ठमध्ये वाचताना विचार करा, त्याच्यावर मनन करा, सतत डोक्यात राहू द्या. म्हणजे माझा अनुभव असा आहे की अनेक गोष्टी सहज डोळ्यासमोर यायला लागतात. सहज असं वाटायला लागतं, अरे काय आपण मूर्खासारखं आयुष्य वाया घालवतो, काहीतरी चांगलं करायला हवं. आणि करायचं का? तर ते कर्तव्य म्हणून घडतं. त्याला रिस्पॉन्स काय द्यायचा? सगळा भ्रम आहे, सगळं शून्य आहे. ठीक आहे, चला आज थांबूया आणि पुढच्या रविवारी भेटू. काही प्रश्नोत्तर असतील तर ते घेता येतील. जय गुरुदेव. एकच प्रश्न आलेला आहे की कर्कटीच्या निवारणाचा जो मंत्र दिलाय, तर तो कसा आणि कुठल्या परिस्थितीत वापरावा म्हणावा? अच्छा, कसा वापरावा ते दिलेलं आहे त्यांनी पुस्तकातच. हो, म्हणजे त्याच्या पेशंटची अवस्था कशी असेल, म्हणजे साधारण, कारण प्रीती म्हणाली की किरकोळ याच्यासाठी नाही तो वापरायचा, अगदी बेड रिडन असेल पेशंट, खूप सिरियस असेल तर, असं आहे का? असं तर काही त्याच्यात दिलेलं नाहीये. हे आपल्या मनाने आपण सांगू, पण पुस्तकांमध्ये कुठेही असं म्हटलं नाही की काय परिस्थिती असेल तसं. आपल्याला वाटलं तर वापरा, पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे औषधोपचार करू नये, कारण सगळ्यांची श्रद्धा पाहिजे तिथे. हो, खूप सुंदर झालं, खूप छान. मी सहज सांगते आणि नंतर ते अजून छान समजत जाते. आशाताई, तुम्हाला विचारायचे काही? अनम्यूट करा. जय श्रीराम. जय श्रीराम. सर, आता तुम्ही जे सांगितलं की मृत्यू, तर म्हणजे आताच माझ्याकडची घटना, म्हणजे माझे मोठे जावई डिसेंबर मध्ये वारले. आता ते तर निघून गेले, पण आता त्यांचा मुलगा जसा आता 15 वर्षाचा आहे, पण आता ते निघून गेले तर ते त्यांच्या दुसऱ्या विश्वात गेले, असं तसं आता म्हणजे जे तुम्ही सांगितलं. पण मग आता आपल्यामधून तर ती व्यक्ती गेली ना, मग आता आपल्याला म्हणजे असं त्यांची कमतरता, उणीव जाणवते, किंवा आता पुढे जाऊन आता ते म्हणजे आता माझी मुलगीच आहे ती, हे बाकी आपला संसार याच्यामध्ये म्हणजे मग तर आपण एकटंच राहणार ना, की म्हणजे असंच म्हणायचं का मग किती व्यक्ती गेली ते सुखी झाले, आपण आपले कर्म भोगतोय असं? मी कर्म भोगतोय असं नाही, पण मृत्यू अटळ आहे. कोणाच्याही जीवनात हा येणारच आहे. कधी हो, दुसरं जातील, कधी. हो, पण आता ते म्हणजे कसं कमी वयात गेले आणि अगदी जवळची व्यक्ती म्हणजे माझे जावई आणि अगदी 54 वर्षातच गेले अर्धवट याच्यात, म्हणून असं मग आपलं मन समजवायचं का, की म्हणजे आता हे जसं म्हणतात ना संचित प्रारब्ध, तर आमच्याही आता जे आमच्या जुन्या भाषेमध्ये की आमच्या नशिबात म्हातारपणी हे बघायचं होतं का, असं त्याच्याविषयी काय सांगाल? मुळात दुःख काय असतं ते विचार करा. नेमकं दुःख कशाचं आहे? की आपला आधार गेला हे दुःख मी समजू शकतो. आणि तो आधार हा, जसं तुम्ही म्हातारपणी म्हणून विचार करताय की तो या जगातून गेला म्हणून, पण नाही, आज आमचा आधार म्हणून नाही. आता आम्ही तर काय 71-75 वर्षाचे.
मुलीचा आधार गेला, आता तिच्या अगदी तरुणपणी त्याच्याविषयी काय असं सांगा. हो, पण त्याला फक्त मृत्यू म्हणूनच नाही, अनेक लोकांच्या बाबतीत असा आधार अचानक जातो. कधी घटस्फोट होतो, कधी हो, आपण पुण्यातल्या अनेक किंवा अनेक ठिकाणच्या, अनेक शहरातल्या म्हाताऱ्या आईवडिलांची गोष्ट बघतो. मुलं हो, विचारतही हो, नाही, सोडून चालले जातात. हो, राईट, हे आपले एकटे एकटे राहतात. हो, तर तशा वेळेसही तो आधार गेलेला असतो, ही वस्तुस्थिती. तर आपलं दुःख हे आहे की हा आधार गेला तर त्याला काही इलाज नाही. ते तुम्ही जसं म्हणाले आपलं प्रारब्ध असेल किंवा काही असेल, तो एक भाग आहे. पण जी व्यक्ती गेली त्याच्याबद्दल हा, जर दुःख असेल तर ते दुःख थोडं कमी करण्यासाठी योग वसिष्ठमध्ये सांगितलंय की ती गेली, हा जरी असेल तरी त्याच्यासाठी वाईट झालं असं नाही, आमच्यासाठी वाईट झालं कारण आमचा आधार गेला. त्याच्यासाठी वाईट असं आवश्यक नाही, तो आपल्या जीवनात नाही कुठेतरी व्यक्ती असेल. नाही, ते तर आजारपणाने गेले, शेवटी खूप त्रास होऊन गेले. तर म्हणजे असं वाटलं की त्यांची सुटका झाली अशीच म्हणायची वेळ आली. बरोबर. पण मुलीचा आधार गेला आणि मुलीचं तर याच्यासाठी काय म्हणायचं असं. हा नाही, तुम्ही जसं म्हटलं तेच की हे आपलं भाग्य आहे की आपलं प्रारब्ध आहे की आपल्याला हे बघावं लागलं, आपला आधार गेला. पण ते हां, फक्त मृत्यूमुळेच गेला असं नाही, अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे हा आधार जातो. ठीक. जय गुरु. कविताजी अनम्यूट. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. आज पहिल्यांदाच झूमवर जॉईन झाले. युट्यूबवरच नंतर लिंक आल्यावर ऐकते. तर ते बऱ्याचदा आता पूर्वी कसं योग वशिष्ठची रोजच्या रोज लिंक समजायची. आता हे समजत नाही. तर प्लीज ग्रुपवर ही लिंक पाठवाल का तुम्ही जेव्हा अपलोड कराल तेव्हा? तुम्ही दरवेळेस वाचनाला असता का? रोज 2 ते 3 रोज वाचन करतो आपण. आठवडाभर जे वाचन करतो त्याचं विश्लेषण आज असतं. हो, हो. पण मला वाचनालाही नाही जमत आणि योग वशिष्ठ पण तेव्हा मी Zoomवर जमलं नाही. पण मी YouTubeवर नंतर दुसऱ्या दिवशी ऐकायची म्हणजे ऐकायचीच. 1-2दाच मी करंजकर सरांना, यतीन सरांना शेअरिंग केलं होतं. कारण ते टायमिंग मला सूट होत नव्हतं. मग ह्याचं काय व्हायला लागलंय, तुम्ही YouTube लिंक परत कधीतरी अपलोड करून टाकता आणि ते माझ्याकडून मिस होऊन जातं. म्हणून आज थोडा वेळ काढून मी Zoomवर जॉइन झाले. तर प्लीज तुम्ही ज्यावेळेस अपलोड कराल त्यावेळेस आपल्या ग्रुपवर दरवेळेस टाकला तर खूप छान. चालेल. दरवेळेस म्हणजे मग आमच्या वेळेनुसार ऐकायची इच्छा आहे, पण वेळेचं बंधन आहे थोडं. ओके. करेक्ट. केव्हाही ऐकते मी, मिळेल त्यावेळेस ऐकत असते. मी खूप 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 सुंदर सांगता, खूप काही ज्ञान. आज माझं मन खूप अस्वस्थ झालं होतं, आज खूप रिलॅक्स वाटलं. रेखाताई, रेखा गिरमे. हा, जय गुरुदेव सर. सर, मोक्षाविषयी आपण जे म्हणतो की शून्यामध्ये राहणं किंवा कशाचीही अपेक्षा न करणं किंवा जे काय घडते ते सगळं आता आपण म्हणतो की बाबा हे आहेच नाही, भ्रम आहे वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी थोड्याफार मान्यही होत चाललेत. पण मग आता आपण ही इच्छा ठेवणं हे आहे का, की एक उदाहरण देते की समजा मी गीतेचा अभ्यास करते आणि मला त्याचे श्लोक पाठवणं गरजेचं आहे किंवा आध्यात्मिक प्रगती माझी व्हावी. आध्यात्मिक प्रगती काय, आता हे थोडंसं ह्याच्यात बघितलं तर आत्मा काय काय, मग ते खूप डीप गेलं तर आणखी काय डीप होते. पण आध्यात्मिक प्रगती थोडीशी ती व्हावी की माझं लक्ष कंटिन्यू याच्यामध्ये राहावं, याच्यासाठी प्रार्थना जर आपण रोज केली तर ही गैर नाही ना. नाही नाही, हा मार्ग आहे, हा प्रवास चाललाय तुमचा. जेव्हा डेस्टिनेशनला पोहोचाल त्याच्यानंतर मग काही कुठल्या मग तेव्हा मोक्षाची पण इच्छा राहत नाही. आपण पुढे अच्छा. जेव्हा योग वसिष्ठमध्ये अनेक गोष्टी ऐकू वाचू तेव्हा ती स्थिती सांगितलेली आहे की जो मोक्षाला पोहोचला त्याला तर मोक्षाची अपेक्षा नसते. तो म्हणतो झाला, आता काय जे असेल ते. नाहीतर आपण मग स्वतःची आत्म्याची, आत्मा हा काय किंवा मला माझी ओळख पटून घेण्यासाठी तर आपण हे प्रार्थना केली तरी काय म्हणजे वावगं नाही किंवा असं नाहीये ना काही, नाही, ते करू शकतो ना. हे प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्ही जे प्रयत्न करताय हा, ते आवश्यक आहेत. कारण ते प्रयत्न नाही केले तर गोल कळणार नाही. म्हणजे याचं वैशिष्ट्य असं आहे ना की काहीतरी मिळवायचं 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 आणि ते मिळाल्यानंतर काय मिळालं, कशासाठी मिळालं, काही ओके. करत नाही. परंतु अच्छा. तिथे जाणं सुद्धा हे आवश्यक आहे, नाहीतर हा, दुसरा भाग सुरू होतो सफरिंगचा, त्रासाचा. ओके. म्हणजे जाण्यासाठी हा मार्ग ओके आहे, म्हणजे ठीक आहे. परफेक्ट हा, आहे, चाललोय त्या मार्गाने. परफेक्ट आहे. छान, संशय थँक्यू आणि जय गुरुदेव. जी. अजून कोणाला काही विचारायचं का? हँड रेज नाहीये कोणी केलेला. चालेल, थांबूया मग. हो हो. आता पुढे वाचन करून तुम्हाला सांगायचं की तुम्ही लेख हा, सांगताय तुम्ही म्हणून? करा वाचन आणि मला चालेल. सांगा, आणि ठरवू. मग तुम्हाला मी ते सांगते किती झालं ते. हो. आता इंदुपुत्राची कथा सुरू होईल. अच्छा, छान.
इंटरेस्टिंग. चला, जय गुरुदेव. जय गुरुदेव, जय श्री